सत्तेसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी की भविष्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी की नाही मराठीसाठी, मराठी अस्मितेसाठी, महाराष्ट्रासाठी? होय, काल महाराष्ट्राच्या जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितलं. काल मुंबई येथील वरळी डोम येथे जी काही जनसभा झाली तिथं ठाकरे बंधूंचा भारत मिलन झालं. काल भारत मिलनानंतर राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाले आणि भरपूर सारे सरकारमध्ये असणारे पदाधिकारी यांनी ठाकरे बंधूवरती टीका टिप्पणी केली. बावनकुळे साहेब म्हणा, फडणवीस साहेब म्हणा, एकनाथ शिंदे साहेब म्हणा, नितेश राणे म्हणा, यांनी या दोन भावंडावरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये टीका टिप्पणी करण्यात आली. ठाकरे बंधूंनी भाषणाच्या सुरुवातीमध्येच खूप कडाडून अशी टीका केली सरकारवरती आणि हिंदी भाषेला धरून जे काही वातावरण तापलेलं होतं राज्यामध्ये त्या हिंदी भाषेची सालपट या दोघा भावंडांनी काढली. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलं आणि मराठी अस्मितेसाठी आम्ही दोघे भाऊ भविष्यामध्ये सुद्धा एकत्र राहू, महाराष्ट्रापेक्षा आमचं भांडण महत्त्वाचं नाही असं त्यांच्या दोघांच्या भाषणामध्ये आपल्याला पाहण्यास मिळालं. राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये आपण बघितलं, त्यांच्या मते जे बाळ ठाकरे यांना जमलं नाही ते फडणवीस साहेबांनी करून दाखवलं आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये आपल्याला बघण्यास मिळालं, ऐकण्यास आलं की जे आम्ही एकत्र आले आहोत ते एकत्र राहण्यासाठी आता आम्ही इथून कधीच विभक्त राहणार नाही, जे काही करणार एकत्र मिळून करणार. राजकीय वर्तुळामध्ये जे काही चर्चा सुरू आहे की हे जे एकत्र आले आहेत ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, आपला पक्ष वाचवण्यासाठी, आपला राज्यामध्ये जो दबदबा आहे तो कायम ठेवण्यासाठी यांनी मराठी अस्मितेचा म्हणा, महाराष्ट्राचा म्हणा, यांनी भाषेला समोर केलेला आहे आणि यांचं बाकी काहीही उद्देश नाही असं राजकीय वर्तुळामध्ये जे काही राजकीय तज्ज्ञ आहेत त्यांचं आरोप आहे. माझा प्रश्न या व्हिडिओद्वारे सर्वसामान्य जनतेला आहे की तुमचं मत काय आहे? नक्कीच तुमचं मत मला कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.